बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी पिंपळ, प्रकरण 4. महेशनं चमकून पाहिलं. नव्या आईची कल्पना त्याच्यासाठी नवी होती. त्याच्या बालमनाला एवढंच आकलन झालं की जुनी आई आता येणार नाही, पण नवी आई येईल. तो आईचा मृत्यू झाल्यावर प्रथमच हसला. आणि आणि शारदा घरात आली. तीही नागपूरचीच, मॅट्रिक झालेली, दिसायला सुंदर, अत्यंत टापटिपीने राहणारी, बरीचशी अघळपघळ आणि मुक्त विचारांची. असं केलं तर काय होतं हे रोखठोक विचारणारी. आल्या आल्याच तिने बाबूजींना म्हटलं, ह्या पडक्या भूत बंगल्यात तुमची नंदिनी कशी राहत होती कुणास ठाऊक, पण मला असं राहता येणार नाही. निदान झोपण्याची खोली आणि बाहेरची खोली चांगलीच हवी. बाबूजी वर करणी हसले, पण अंतर्यामी तुलना करून गेले नंदिनीशी. नंदिनीने काहीच कधी मागितलं नाही. दर रविवारी ती माती आणून घर ठिकठिकाणी लिंपून काढायची, शेणानं सारवून काढायची. तिचं हे काम पाहून बाबूजींनी घरात फरशी बसवून घेतली आणि जितकं दुरुस्त करता येईल तेवढं घर दुरुस्तही केलं. पण घर जुनं झालं होतं, ठिकठिकाणी आपली जागा सोडत होतं. पण त्याबद्दल एकदाच गमतीत ती म्हणाली, माणसाच्या आयुष्यातलं सुख हे असंच ठेचकाळत येतं आणि दुःख मात्र या घरासारखं स्थिर राहतं. बाबूजी तिला म्हणाले होते, दुःख सुखाच्या वाटेनं कसं जाईल हे बघते ती गृहिणी. समंजस सुरेख तुझ्यासारखी नंदिनी आयुष्यात खूप काही पाहावं, तीर्थयात्रा करावी, गाव भोजनं घालावीत किंवा 5-50 माणसांशी परिचय होऊन उत्सव व्हावेत अशी माझी इच्छा नाही. हे तसा वेळही नाही. दुकानात मूर्ती तयार करणं आणि गिराईक सांभाळणं यात दिवस निघून जातो माझा. उरते ती रात्र. महेशच्या आणि तुझ्या सहवासात माझ्या आनंदाची पौर्णिमा असते. घरात हवं तरी काय असतं माणसाला? जेवायला 4 उत्तम सुविधा, डोक्यावर छप्पर आणि सुखानं झोप यावी असं प्रसन्न वातावरण. मला पुष्कळदा माझा हेवा वाटतो. मी फार सुखात आहे, खरंच मी फार सुखात आहे. मॅट्रिक झालो तेव्हा माझे बाबा म्हणाले होते, दिवसभर मूर्ती घडवतोय मी, पैसा आहे रे धंद्यात, पण तू नोकरी कर, नोकरी कर. पण माझी इच्छाच झाली नाही. आज वाटतं मी घेतलेला निर्णय चुकीचा नव्हता. आपल्या कामात मला खरंच खूप आनंद आहे. महेशला यातलं काही कळत नव्हतं. कळत होतं ते बाबूजींचं हसणं, बोलणं. आईला नेमकं काय झालं ते बाबूजींनाही कळलं नव्हतं. 2-4 दिवसांचा ताप तिच्या मृत्यूचं निमित्त झाला. राजाच्या आईशी बोलताना ते म्हणाले, 2-4 दिवसांच्या तापात कोणी असं मृत्यूची वाट चालतं का? माझ्या संसाराच्या नियतीला हेवा वाटला. नंदिनीला अंतर्गत काही दुःख असेल तर मात्र कळलंच नाही. हसऱ्या माणसांची दुःख सुद्धा हसरीच असतात. त्यामुळे ती गेल्यावर मी एवढंच म्हणतो की तिच्या अंतर्यामी जर काही दुःख असेल तर तिनेही मला क्षमा करावी. बाबूजी दोन्ही हात चेहऱ्यावर झाकून गदा गदा रडायचे. महेश गोंधळून जायचा. राजाची आई डोळे पुसायची. हळूहळू दुःखाची तीव्र सर ओसरली आणि महेशच्या लक्षात आलं, आई इतकंच किंबहुना अधिकच प्रेम राजाची आई करते. एवढंच नव्हे तर बाबूजी नसताना आईसारखं सारं सुरेख आवरून ठेवते. स्वयंपाक पाणी,
कशाला म्हणून कमतरता नव्हती. आई गेल्याने कुठे फरक पडलेला जाणवत नव्हता. दिवसभर शाळा, खेळ यात राजा, निर्मला आणि महेश यांचे दिवस मजेत चालले होते. शाळा संपली की नर्मदा असायचीच सोबतीला. नर्मदाच्या जीवनाशीच तिघांचं जीवन बांधलं होतं. तिच्या रौद्र रूपाचीही त्यांनी कधी धास्ती घेतली नव्हती. बाबूजी म्हणायचे, पावसाळ्यात जाऊ नये नदीकाठी, संध्याकाळी तिच्यात डोकावू नये आणि भर दुपारी तिला पाहू नये. पावसाळ्यात जाऊ नये हे ठीक आहे बाबूजी, पण संध्याकाळी का पाहू नये? राजाने विचारलं होतं. संध्याकाळच्या वेळी तिच्या अंगावर गडद सावल्यांची चादर टाकून सूर्यास्ताला जातो. नर्मदा रडते, इतकी की शुभ्र धवल नर्मदा काळी सावळी होते. दुःखाच्या वेळी जाऊ नये तिथं. आणि भर दुपारी सूर्य तिच्या पाण्यात उतरलेला असतो. लाटा मंदावतात. नर्मदा एखाद्या गृहिणीसारखी शांत असते. दारात उभे असलेल्या सूर्याला ती आत घेते, हृदयाच्या तळापर्यंत खोल नेते आणि मग बाबूजींना पुढचं सांगवत नसतं. म्हणून ते म्हणतात, पुढचं मला तरी काय माहीत. एक दिवस महेश त्यांना म्हणाला, बाबूजी, आई मरण पावल्यावर मी नर्मदेच्या काठावर दुपारी एकटाच गेलो. मला भीती वाटली नाही, उलट तिला पाहून बरं वाटलं. मी खूप रडलो. ह्या नर्मदेत मला सूर्य दिसलाच नाही. आईसारखाच तो देवाघरी गेला असावा. नंतर मी रोज दुपारी नर्मदेच्या काठावर एकटाच फिरत राहिलो. पण बाबा, देवाघरी गेलेला सूर्य आला नव्हता. बाबूजी काही बोलले नाहीत. महेशला जवळ घेऊन कुरवाळत राहिले ते. महेशला आजही आठवलं, तेच दिवस त्याच्या आयुष्यातले सर्वाधिक सुंदर दिवस होते. आई नव्हती तरी राजाची आई होती. उणीव कशाचीच नव्हती. एक दिवस निर्मला हलकेच आत येऊन म्हणाली, महेश, राजाची आई खूप रडत होती. का बरं? माहीत नाही. तुझे बाबूजी आज राजाकडे आले होते सकाळी. खूप चिडून राजाच्या आईला म्हणाले, तू शपथा घालून घालून मला लग्न करायला भाग पाडते आहेस. कुणाचं लग्न? बुद्धू, तुझ्या बाबूजींचं. म्हणजे? परत बुद्धू आहेस तू. अरे, तुला दुसरी नवी आई आणायची. का पण? मला आई नसली तर नसली, तुला कुठे तुझे बाबा आहेत? हो, हे तर खरंच. तिच्याही मनात कधीही नसलेला प्रश्न उभा राहिला. त्यालाही कळे ना की आता आईची गरजच काय. बाबूजी आल्यावरची त्यानं विचारलंच, बाबूजी, मला नवी आई येणार? कुणी सांगितलं? राजाने? नाही, निर्मलाने. ती सकाळी राजाकडे गेली होती. का बरं? तुला काय कळणार महेश. माणसाला अनेक भूका असतात. प्रत्येक भूक पूर्ण करायला त्याला कोणीतरी लागतं. राजाची आई सारस तर करून देते रे. पण आता तिला कंटाळा आलाय. तीच म्हणते, मी आता काही करणार नाही. तुम्ही महेशला दुसरी आई आणा. महेश विचारात पडला होता. नवी आई कशी असेल? आज या क्षणी त्याला जाणवलं, बाबूजींना केवळ जेवणाची भूक नव्हती. ती असती तर राजाच्या आईच्या जागी त्यांनी स्वयंपाकाला एखादी बाई ठेवली असती. आणि राजाची आई बाबूजींना लग्न करा असा आग्रह का करत होती?
त्याचंही उत्तर आता महेशला कळलं होतं. प्रत्येक वळणाचे प्रश्न ते वळण आल्याविना कळत नसतात, हेच खरं. आज एक वळण आलं होतं. त्या वळणावर उभी होती निर्मला. कॅनव्हासवरचं तिचं चित्र पाहताना त्याला आठवली होती तिची अनेक रूपं. महेश कधीचा नर्मदेच्या काठावर बसला होता. आज दुकानाला सुट्टी होती. बाबूजी त्यांच्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला छिंदवाड्याला गेले होते. बाबूजी नसताना घरी जाणं त्याला आवडायचं नाही. खूप उशिरा कधीतरी मागच्या दाराने आत जाऊन तो झोपायचा. मग बाबूजीने एकच बजावून ठेवलं होतं, महेशशी बोलायचं नाही, त्याच्या मनाने वागू द्यायचं. तो आता लहान नाही. बाबूजींच्या आणि नव्या आईचा संसार सुरू झाला होता. नवी आई सर्वांपेक्षा वेगळीच होती. शेजारी पाजारी जात नव्हती, कुणात मिसळत नव्हती. दिवसभर पान खात रेडिओची गाणी ऐकत राहायची. खाणंही तिला वेगवेगळं लागायचं. घरात आता डबे भरलेले होते, पण महेशला द्यावं असं तिला वाटायचं नाही. एकतर तोंडात पान, नाहीतर खाण्याचा पदार्थ. त्यामुळे तिला एकदम बोलता यायचं नाही. एक दिवस तिने डबा उघडून चिवडा खायला आणि महेशने भूक लागली म्हणायला एकच गाठ पडली. तिने हातातला डबाच त्याच्या डोक्यावर उलटा केला. चिवड्याची त्याला अंघोळ झाली. तो थरारला, रडायला लागला आणि लग्न झाल्यापासूनच नको वाटणाऱ्या महेशच्या गालावर तिने सनसनी ठेवून दिली. त्यानंतर महेशचे शब्दच गोठले. हसणारा खेळणारा महेश एकदम उदास झाला आणि मग हे नेहमीच घडू लागले. रात्र झाली की निर्मला हळूच भाजी पोळी घेऊन यायची. त्याच्या दुखऱ्या पाठीवरून हात फिरवताना स्वतःही रडायची. कधीतरी घाबरतच त्याने बाबूजींना सांगितलं. तसे ते ओरडून म्हणाले, मूर्खा, काहीही बोलू नकोस, फुकटचं खातोस, कामं कर थोडी. तिला 2 मुलींची कामं करावी लागतात आणि तूही असा धटिंगन. त्या राजाच्या आईने तुला का लाडावून ठेवलंय कळत नाही. उद्यापासून दुकानात कामाला लाग. शाळा सुटली की तो भुकेने व्याकुळ होऊन घरी यायचा. पण घरात काहीही तयार नसायचं. आणखीही त्याच्या एक गोष्ट लक्षात येऊ लागली होती. घरात बाबूजींना आणि त्याला वगळूनच खूप गोष्टी खाल्ल्या जातात. त्याची नवी आई सतत खात राहते हे त्याच्या लक्षात आलं. त्याचा इलाज नव्हता. शिवाय घरासमोरच असलेल्या राजाच्या आईकडेही त्याला जाता येत नव्हतं. 8वीत त्याने शाळा सोडली, ती भुके पायी. सकाळी मैलभर चालत जावं लागायचं. जाण्यापूर्वी स्वयंपाक तयार नसायचा. उरलं सुरलं जे मिळेल ते खायचं आणि संध्याकाळीही उरलं सुरलं खायचं. दुकानात जेव्हा सुट्टीच्या दिवशी तो बसू लागला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली त्याच्या. 4-2 आणे तो सहज खर्च करून काही काही खाऊ शकत होता. आणि दुसरं म्हणजे त्याच्यासाठी बाबूजी डबा आणू लागले होते. त्याच्या बोटातली जादू त्यांना कळली होती आणि आता त्यांना घरी आरामही करता येत होता. महेशची शाळा मध्येच संपली होती. निर्मलाला आणि राजाला खूप वाईट वाटलं होतं. निर्मला खूप रडली होती. जणू तिचंच शिक्षण बंद झालं होतं. कधी कधी बाबूजी म्हणायचे, निर्मला आता शिकते, तुझं आणि तिचं लग्न करून देणार होतो मी. महेशला बाबूजींचा राग झाला होता. त्याने मुद्दाम थोडं सोडलं होतं शिक्षण. भुकेसाठी सोडलं होतं. बाबूजी नेहमी म्हणायचे, ती निर्मला, राजा पहा कसे शिकतायत, तू मात्र सोडलंस. अभ्यास करावासा वाटला नाही ना तुला. महेश ऐकून घ्यायचा. काल छिंदवाड्याला जाण्यापूर्वी असंच ते म्हणाले होते. तेव्हापासून तो उदास झाला होता. नर्मदेजवळ आलं की तिच्या जवळ बसून रडता येतं. आपले अश्रू तिच्या पाण्यात लपून जातात. तिच्या स्नेहार्द हृदयात सारं काही सामावलं जातं याचं भान त्याला आलं होतं. आज कधीचा तो उदास बसला होता.
आणि त्याचे डोळे झाकले गेले असा तो भानावर आला. का रे असा उदास झालास? वाटलं उद्या तुझी गाडी असेल, बंगला असेल, तू कुठे प्रोफेसर असशील आणि मी मूर्ती घडवत राहीन. कदाचित तुझ्याकडे सारं असेलही, पण तुझ्यासारखं संवेदनशील मन नसेल. तुझी मूर्ती घडवणारी बोटं माझ्याकडे नसतील. दगडात देवत्व निर्माण करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे नसेल. तुझं लग्न खूप थाटामाटात होईल. आज कशी तुला माझ्या लग्नाची आठवण झाली रे? झाली अशीच या नर्मदेकडे पाहताना. किती वेगाने ती धावते. तिला भेटायला जायचंय समुद्राला. तू सुद्धा अशीच. ते जाऊ दे बरं. खरं सांगू, मी अजून लग्नाचा विचारच केला नाहीये. तू म्हणतोस ते खरं आहे. मला प्रोफेसर व्हायचंय, गाईड व्हायचंय. तुझ्यामुळे मला जग कळतं तर निमा. खरंच मी कसा आणि कुठे तुटलेल्या पतंगासारखा भटकणार कुणास ठाऊक. बाबूजींनी आता मला गाईडचं काम करायला लावलं त्या मिश्राच्याकडे. दिवसभर मूर्ती करायच्या. मध्येच त्याचा निरोप आला की गाईड व्हायचं. आजकाल त्यामुळेच तू मला भेटत नाहीस. तू बोललाही नाहीस. बोलू केव्हा? वेळ तरी कुठे असतो. आज मिश्रा चाचाही लग्नाला गेलेत. त्यामुळं मी आज काहीच करायचं नाही असं ठरवलंय. आज तू माझा गाईड. मला सारं जबलपूर दाखवायचं. आज आणि आजच. किती पैसे देशील? माझ्याकडूनही पैसे घेशील? देईन मी. उधार ठेव माझ्या नावावर. आज नगद, कल उधार. महेश हसला. तशी तीही हसली. कल त्या दुपारीही गारवा जाणवत होता. दोघंही दगडावरून धावत निघाली. मध्येच थांबून तिने विचारलं, इस जबलपुर में देखने लायक कौन सी चीजें है? हॉटेलच्या वेटरने भराभर पदार्थांची नावं सांगावीत तसं तो म्हणाला, देखिए मैडम, यहाँ देखने लायक बहुत चीज़ें हैं. भेड़ा घाट, मदन महल, 64, जोगिनी मंदिर, और सबसे बेहतर है कि आप नर्मदा में बोटिंग करें. ठीक है, पहले क्या देखना पड़ेगा? जैसी आपकी मर्जी. अरे हम यहाँ नए हैं, इसलिए तो आपको पूछ रहे हैं ना. अच्छा ठीक है, पहले आप 64 जोगिनी मंदिर चलिए. मंदिराच्या सवयीच्या पायऱ्या भराभर धावत चढताना निर्मला खळाळून हसत होती. चढता चढता तिला दम लागला. मैडम, आप धीरे धीरे चलिए, सांस नहीं फूलेगी. तोही हसायला लागला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.